दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुःखाचा डोंगर कोसळला। पोहायला गेलेल्या आपल्या 2 मुलांचा पाण्यात बळी गेल्याचं समजताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। पोटच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले। ही घटना श्रीवर्धन मधील वेळा समुद्रकिनारी घडली असून त्यांच्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाचा देखील अंत झाल्याचं समोर आलंय। हे ऐकून कुटुंबासह नातेवाईकांनाही धक्का बसलाय। ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली। नेमकं काय झालं हेही अनेकांना माहित नव्हतं, मात्र नेमकं वृत्त समजताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली। या आघातानं कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरलीय। संतोष पाटील यांची 2 मुले नातेवाईकांसह पोहण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते। पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यासोबत अघटित घडलं। मयुरेश पाटील वय वर्ष 23, हिमांशु पाटील वय वर्ष 21 आणि अवधूत पाटील वय वर्ष 26 अशी मृत तरुणांची नावं आहेत। या घटनेची माहिती मिळताच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केलाय। शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या 2 मुलांचं निधन झालं। ही घटनाच हृदय पिळवटून टाकणारी आहे। घटना समजताच मन सुन्न झालं, क्षणभर पायाखालची वाळू सरकली। हे दुःख सहन करणं खूप कठीण आहे, याची कल्पना आहे। संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली आहे। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।